नमस्कार मैत्रिणींनो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 34 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे शेवटपर्यंत. सर्व काही डिटेलमध्ये मी बारीक-सारीक याच्यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत पुढे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितल्या तर ते तुमच्या लक्षात येणार नाही. तर इथे बघू शकता सर्वात अगोदर आपण प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आहे तो कसा स्टिचिंग करायचा ते बघूया. तर इथे बघू शकता मेन फॅब्रिक वरती मी अस्तरचे पार्ट आहे ते ठेवून घेतलेले आहेत साइड पार्ट. त्या पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे. आता आपण अस्तरच्या कडेकडेने शिलाई देऊन घेऊया. तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. जिथे समजावून सांगायचं आहे तिथे मी तुम्हाला अगदी व्हिडिओ स्लो करून महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर इथे फक्त शिलाई आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की उगाचच व्हिडिओ आपला मोठा होऊन जातो. तर इथे महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला भरपूर सांगितलेल्या आहेत पुढे जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येणार आहे. तर इथे बघा आता हे एक्स्ट्राचं जे आहे कापड ते आपण अस्तरच्या बरोबरीने फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात अस्तर जोडताना इथे ग्लूचा वापर करतात. तर तसं न करता आपल्याला व्यवस्थित बारीक शिलाई आपल्याला अस्तरच्या कडेकडेने टाकून घ्यायची आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये आपलं अस्तर बसतं मैत्रिणींनो. कुठेही घोळ वगैरे येत नाही. तर इथे बघा या पद्धतीने आपला साइड पार्ट आहे तो तयार झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो रेडी करून घेतला बघू शकता. तर आता इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की प्रिन्सेस प्रिन्सेस पार्ट आहे आपला कटोरीचा तो कसा जोडायचा असतो. तर सर्वात अगोदर मी एक पार्ट तुम्हाला जोडून दाखवते. तर बऱ्याच मैत्रिणींचा काय होतो हा पार्ट आहे तो खाली वरती होत असतो. तर अगोदर हा प्रिन्सेस कटोरी आहे ती आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायची आधी आणि नंतर मग जोडायला सुरुवात करायची. तर तुम्ही खालच्या साईडने जोडा किंवा वरच्या साईडने जोडा. प्रिन्सेस कटोरी आपली एकदम परफेक्टच येणार आहे. कुठे कमी जास्त होत नाही. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर. इथे बघू शकता मी अगोदर एक शिलाई देऊन बघितलं आपला प्रिन्सेस पार्ट अगदी परफेक्ट जोडला आहे की नाही. एकदम सुंदर आलेला आहे पफ बघू शकता. तर आता त्याला आपण शिलाई पॅक करून घेऊया. डबल शिलाई देऊन घेऊया. वरच्या साईडला मुंड्यामध्ये शिलाई पॅक करून घ्यायची आणि इथे खालच्या साईडला पण पॅक करायची आणि इथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे असतात व्यवस्थित. आणि इथे नंतर संपूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रेस करायचं आहे आतल्या साईडने म्हणजे पफ आपला एकदम परफेक्ट येतो. तर बघू शकता एकदम सुंदर आपला इथे प्रिन्सेस कटोरी जोडून तयार झालेली आहे आणि इथे आपण नंतर कमरपट्टी जोडणार आहोत. तर सेम त्याच पद्धतीने आता दुसरा पार्ट पण आपण जोडून घेऊया. तर इथे बघा मी खालच्या साईडने अगोदर चेक करून घेतलं तर बरोबर येत आहे आणि वरच्या साईडने पण तुम्हाला दाखवते. वरच्या साईडने पण आपण चेक करून बघायचं. तर बघा प्रिन्सेस कटोरी खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि वरच्या साईडने आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे मुंड्याच्या इथे शिलाई नेहमी पॅक करायची कारण की बाही जोडताना तिथे शिलाई आपली निघू शकते त्याच्यामुळे पॅक करायचं आणि इथे खालच्या साईडला पण पॅक करायची शिलाई आणि ते कट्स मारून घ्यायचे आहेत लगेचच. आता डबल शिलाई आपण देऊन घेऊया. तर इथे बघा हा पण पार्ट आपला एकदम परफेक्ट ॲक्युरेट जोडलेला आहे मुंड्यामध्ये आणि खालच्या साईडला पण कुठेच कमी जास्त झालेला नाही. या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत जोडताना. अगदी हलक्या हाताने जोडायचं आहे आपल्याला. अजिबात प्रिन्सेस कटोरी ओढायची नसते आपल्याला. अगदी हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे 1/2 इंचाचं मार्जिन सोडून. तर इथे बघा डबल शिलाई मी देऊन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट इथे फ्रंट पार्ट स्टिच करून तयार झालेले आहेत. तर इथे बघा आपल्याला अजून एक टक्स घ्यायचा असतो आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टीच्या साईडला जेणेकरून अजूनच आपला पफ आहे तो सुंदर येतो ब्लाउजला. तर इथे बघा हुक आय पट्टीचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या मधोमध आपल्याला पाव इंचाचा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि 1 इंचाचं अंतर सोडायचं प्रिन्सेस पार्ट पासून आणि असा हा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता टक्स मारल्यानंतर अजून कटोरीला आपल्या उभार शेप आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही टक्स जर दिला तर तुमची कटोरी आहे ती प्रिन्सेस पार्ट एकदम परफेक्ट बसतो आणि इथे हुकाई पट्टी चेक करून घ्यायची बघा एकदम परफेक्ट आलेली आहे स्टिचिंग मार्जिन सोडलं तर. तर ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. लगेचच मापाला आलेला ब्लाउज आपला घ्यायचा आहे आणि हुकाई पट्टी चेक करायची बरोबर आहे की नाही आणि प्रिन्सेस कटचा पफ तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला पण इथे टक्स मारून घेते.
तर बघू शकता एकदम सुंदर आपल्या इथे पफ क्रिएट झालेला आहे प्रिन्सेस पार्टला. तर दोन्ही टक्सला मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. नेहमी अगोदर सिंगल शिलाई देऊन बघायचं, कारण की आपला उसवायचा व्याप आहे तो वाचत असतो. जर टक्स जर आपला थोडासा खालीवरती झाला तर लगेच डबल शिलाई द्यायला गडबड करायची नाही ब्लाऊज स्टिचिंगला, कारण की आपला वेळ वाचत असतो मैत्रिणींनो. तर इथे बघा एकदम परफेक्ट आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही गळ्याचा शेप पण किती सुंदर झालेला आहे. आता याला आपण हुकाई पट्टी लावून घेऊया. तर ब्लाऊजमध्ये प्रत्येक पार्ट आहे तो हुकाई पट्टी कशी लावायची, गोट कसा करायचा, तसेच ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं याचं सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं फास्ट वाटत असेल तर तुम्ही तेथे जाऊन बघू शकता. तुम्हाला कोणतं याच्यात समजलं नसेल तर. तर इथे बघा 1.25 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे मी, आणि ती आपल्याला वरून खालच्या साईडला फोल्ड करायची असते. तर मी इथे बघा वरच्या साईडने 1.5 इंचावरती शिलाई दिली आणि खालच्या साईडला फोल्ड करून घेतली. तर बऱ्याच मैत्रिणींचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं हुकाई पट्टी लावताना, त्यांना व्यवस्थित समजत नाही. तर हुक पट्टी आहे ती आपल्याला वरून खालच्या साईडला फोल्ड करायची असते संपूर्ण, आणि या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपली हुक पट्टी लागलेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. बघू शकता या पद्धतीने अगदी फिनिशिंग मध्ये लागलेली आहे. तर लूप पट्टी कशी लावायची ते बघा. लूप पट्टी मी इथे 3 इंचाची घेतलेली आहे. काही काही जण 3.5 इंचाची घेतात, काही काही जण 2.5 इंचाची घेतात. तुम्ही जेवढी घेता तेवढी घेऊ शकता. तरी मी इथे 3 इंचाची लूप पट्टी घेत असते, आणि ती आता उलट बाजूकडून आपल्याला सुलट बाजूकडे पलटवून घ्यायची असते. तर मी इथे फ्रंट पार्ट उलट ठेवलेला आहे आणि आतल्या साईडने लूप पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे 1.5 इंचावरती शिलाई देत. आणि असं नखाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करायचं आणि एक्स्ट्राच आहे ते कट करून घ्यायचं. बघू शकता. आता बघा एकदा मी फोल्ड केलेला आहे 1 इंचावरती, आणि मध्ये 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि नंतर डबल फोल्ड केलेला आहे बघा. आणि जिथे आपण शिलाई दिलेली आहे त्याच्यावरती आपल्याला 1.5 इंचाचं अंतर या पद्धतीने सोडून 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची असते. तर 5 नंबरची शिलाई आपण कशासाठी देतो, तर त्याच्यामध्ये हुक व्यवस्थित ऍडजस्ट होतं आपलं, त्याच्यामुळे 5 नंबरची शिलाई द्यायची आहे. आणि ते उलट बाजूने एक्स्ट्राची हुकपट्टी आईपट्टी कट करायची आहे. तर आईपट्टी इथे किती फिनिशिंग मध्ये लागलेली आहे बघू शकता. खूपच सुंदर लागलेली आहे, आणि आतल्या साईडनं पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता. तर एवढी सोपी पद्धत आहे हुकाई पट्टी लावायची माझी. नक्की नक्की तुम्हाला सहज जमणार आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज जमणार आहे. आणि याच्यावरती आता आपण ठेवून बघूया आपली हुकाई पट्टी परफेक्ट लागलेली आहे की नाही. तर बघू शकता गळ्याचा शेप पण एकदम सुंदर आलेला आहे, कुठेही चेंज झालेला नाही. तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो परफेक्ट रेडी झालेला आहे. फक्त आता खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावायची बाकी आहे, कमरपट्टी. तर मी इथे चेक करून घेतलं अगोदर. तर एकदम फिनिशिंग मध्ये आपला गळ्याचा शेप पण तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. इथे या पद्धतीने तुम्हाला टिप्स लक्षात ठेवून व्यवस्थित फ्रंट पार्ट रेडी करायचा आहे. आता खालच्या साईडला आपण कमरपट्टी लावून घेऊया. तर कमरपट्टी मी इथे 1.25 इंचाची घेतलेली आहे, आणि आता अगोदर सरळ बाजूवरती 1.5 इंचाची टिप आपल्याला मारत यायची आहे, आणि इथे पुढच्या साईडला आतमध्ये सगळं फोल्ड करायचं आहे कापड, आणि नंतर मग सरळ करायचं असतं. आणि कमरपट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने डबल फोल्ड करून इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन छान छान व्हिडिओ असेच पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा, कारण असेच डेली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सोप्या पद्धतीने व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मला त्याच्यावरती मोटिवेशन मिळतं नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी. मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही YouTubeवरती भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, पण माझी शिकवण्याची पद्धत आणि समजावून सांगायची पद्धत तसेच कटिंगची पद्धत भरपूर मैत्रिणींना आवडत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही भरपूर माझे व्हिडिओ टाकलेले आहेत व्हिडिओवरती, ते जाऊन बघू शकता. तर इथे बघा आपली कमरपट्टी रेडी झालेली आहे, आणि आता एकावरती एक ठेवून बघायचं आहे. आपली गळ्याचा शेप आपला खालीवरती झालेला नाही, एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि जर थोडंसं झालेलं असेल तर आपल्याला ते व्यवस्थित आकार देऊन घ्यायचं असतं कटिंग करून. तर इथे पाहू शकता तुम्ही फ्रंट पार्ट आपला किती फिनिशिंग मध्ये रेडी झालेला आहे, अगदी कमीत कमी वेळामध्ये.
तर या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पण घर बसल्या माझ्या चॅनेलवरून कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी घर बसल्या आरामात स्टिचिंग कटिंग करू शकता मैत्रिणींनो, अगदी फिनिशिंगमध्ये. याची गॅरंटी मी देते तुम्हाला. अगदी सोपी पद्धत आहे माझी शिकवण्याची. तर आता आपण बॅक पार्ट घेऊया स्टिचिंग करायला. तर इथे बॅक पार्ट या पद्धतीने मी कटिंग केलेला होता. तर त्याला आपल्याला आता काय करायचं आहे, सर्वात अगोदर मध्यावरती असा बॅक पार्टचा गळा आहे तो फिनिशिंगमध्ये आपल्याला छापून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला. तर इथे गळा थोडासा मला छोटा वाटत होता, तर त्याला मी थोडासा ब्रॉड करून घेते. इथे बघा ब्रॉड कशा पद्धतीने करत आहे बघा. वरच्या साईडला गळा रुंदी तेवढीच ठेवलेली आहे 2 इंचाची. फक्त खालच्या साईडला मी अर्धा इंच गळा रुंदी वाढवली आणि असा हा गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि इथे थोडासा पाव इंच खाली शेप घेतलेला आहे बघा चौकोनाच्या इथून. आणि आता तो व्यवस्थित मी आखून घेते. तर असा हा खोलगट डीप गळा आहे आपला. बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये आलेला आहे गळा. तर आता आपल्याला उलट बाजूवरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे कापड आपलं अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. आणि नंतर मग आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. दिवाळीपर्यंत माझ्या चॅनेलवरती तुम्हाला असेच सोप्या पद्धतीने अजून छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि नवीन ट्रेंडिंग कटिंग आणि स्टिचिंगच्या स्लीव्ज तसेच पॅटर्न स्लीव्ज मी तुमच्याशी लवकर शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. मी त्याच्यासाठीच तुम्हाला परत परत सांगत आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. आणि बाजूचं बेल आयकॉन असतं सबस्क्राईब केल्यानंतर, ते पण बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं. कारण की बऱ्याच नवीन मैत्रिणी असतात त्यांना अजून माहीत नसतं, म्हणून सांगावं लागतं मैत्रिणींनो. आणि ज्यांना माहीत आहे त्यांना ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येत असतं. ठीक आहे. तर गळ्याच्या कडेने पण मी ते टीप मारून घेतलेली आहे. गळ्याच्या अगदी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती. आणि आता टक्सचं मार्किंग केलं शोल्डरच्या मधोमध फोल्ड करून. अर्धा अर्धा इंचाचा हा टक्स द्यायचा असतो आपल्याला. तर बघा मी नेहमी अगोदर सिंगल शिलाई देत असते आणि नंतर मग चेक करून डबल शिलाई देत असते मैत्रिणींनो. तर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे टक्स. तर आता गळ्याच्या कडेने काय करायचं, आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून हा गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. शेप बघू शकता तुम्ही गळ्याचा किती सुंदर आलेला आहे. पद्धतीने गळ्याचं कटिंग केलेलं आहे. तर इथे टक्सला मी डबल शिलाई देऊन घेते. पाहू शकता एकदम परफेक्ट टक्स आलेले आहेत आपले. आणि आता इथे बघू शकता मी कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी नंतर इथे अर्धा इंचाचं जे आपलं मार्किंग कट करायचं राहिलेलं ते नंतर कट करणार आहे. तर ते मी कट करून घेतलं. शिलाईच्या इथे मार्जिनच्या इथे अर्धा इंच वर क्रॉसमध्ये कट करायचं असतं. आणि आता बघू शकता एकदम सरळ शिलाई आपली दिसत आहे पाठीच्या साईडला. तर बघा या पद्धतीने पाठीचा भाग आपल्याला क्लिअर करायचा आहे, म्हणजे अजिबात पाठीमागचा भाग आहे तो आपला उचलत नाही ब्लाऊज घातल्यानंतर. तर इथे कमरपट्टी मी 2 इंचाची घेतलेली आहे आणि आता त्याला पाव इंचावरती आपल्याला शिलाई मार्जिन सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे सरळ बाजूवरून. ड्रेसचे पण भरपूर व्हिडिओ माझे टाकलेले आहेत, तरी पण खूप कमेंट्स आलेले आहेत ड्रेसचे पण कटिंगचे व्हिडिओ शेअर करा. तर जसं मला जमेल तसं मी तुमच्याशी शेअर करणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप. अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असते मैत्रिणींनो. तर इथे बघा दाब शिलाई मी देऊन घेतलेली आहे आता. आणि आता डबल फोल्ड करून कमरपट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेऊया. आणि इथे पण 5 नंबरची शिलाई तुम्हाला द्यायची आहे, नंतर तुम्ही हात शिलाई करायची असते या पद्धतीने. ते व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. थोडंसं क्रॉस असल्यामुळे आतल्या साईडला चून आली तरी काहीच हरकत नाही, शक्यतो येत नाही, पण व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये शिलाई देता यायची आहे. तर बघा बाहेरच्या साईडने मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे कमरपट्टीचं, आणि आतल्या साईडने पण बघू शकता. तर या फिनिशिंगमध्ये आपला बॅक पार्ट पण रेडी झालेला आहे. आणि गळ्याचा आकार पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे, अगदी डीप
आपला हा राऊंड नेक आहे. चला तर मग आता आपण बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे बघा ही आपली काठ आहेत आपले मेन फॅब्रिकचे, तर ते अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायचे. तर बाही स्टिचिंगमध्ये पण बऱ्याच मैत्रिणींची एका साईडची बाही तयार होते, तर ती होऊ नये म्हणून आपल्याला या पद्धतीने बाही आहे ते मेन फॅब्रिकवरती ठेवायची आहे. बघा मी कशा पद्धतीने ठेवत आहे. तर बघा हा फ्रंट पार्ट आहे तो क्रॉस मार्किंग आपल्याला करायचा आहे. बॅक पार्ट या साईडला क्रॉस आलं पाहिजे आणि फ्रंट पार्ट या पद्धतीने क्रॉस यायला हवं. तर आता खालच्या साईडने आपण इथे अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढं तुम्ही मार्जिन सोडलेलं आहे तेवढं व्यवस्थित दाबून शिलाई द्यायची असते. एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया अस्तरच्या बरोबरीने. ते कट्स मारून घ्यायचे लगेचच, म्हणजे आतल्या साईडला अस्तर आपलं व्यवस्थित टर्न होतं अगदी फिनिशिंगमध्ये. नखाच्या साह्याने प्रेस करायचं आणि नंतर मग त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरवरती. तर मैत्रिणींनो, तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगणार नाही. एवढंच डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगत असते. मी खूप सोपं करून सांगत असते, जेणेकरून तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अजिबात अवघड वाटणार नाही. तर इथे बघा आता मी आतल्या साईडला टर्न करून घेतलेली आहे स्लीव्ज आणि आता व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, म्हणजे कुठेही घोळ येणार नाही. पिनअप करायला विसरायचं नाही मैत्रिणींनो. जरी तुम्ही नवीन शिकत असाल किंवा शिकलेला असाल तरी सुद्धा पिनअप करून घ्यायचं आहे. आपलं फिनिशिंगमध्ये येण्यासाठी कुठेही ब्लाऊजला तुमच्या बाहीला घोळ येणार नाही मैत्रिणींनो. या पद्धतीने अगदी कडेकडेने स्लीव्जला मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आता अस्तरच्या कडेने बाही कट करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये शेअर केलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं, स्लीव जोडताना पण भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. तर इथे बघा आपली अगदी सुंदर पॅरिसी इथे 3.5 इंचाची स्लीव्ज आहे ती रेडी झालेली आहे. आता आपल्याला याच्यावरती टॉप शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याला तुम्ही कॅच स्लीव्ज पण बोलू शकता. ज्यांना फक्त काठाची डिझाईन हवी असते त्यांनी नक्की या पद्धतीने स्लीव्ज कटिंग करा. कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. मी शेअर केलेला आहे कालच. ठीक आहे. तर इथे बघू शकता एकदम सुंदर मी बाही रेडी करून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने आता दुसरी पण स्लीव्ज रेडी केली बघा. ओके. तर इथे आकार पण बघू शकता, दोन्ही आपले परफेक्ट आलेले आहेत. अजिबात एका साईडची स्लीव्ज आपली तयार झालेली नाही, एकदम परफेक्ट झालेली आहे दोन्ही साईडची स्लीव्ज. आता ब्लाऊजचं शोल्डर जोडूया. तर शोल्डर जोडताना पण इथे व्यवस्थित टिप्स आहे ती बारकाईने बघा. ज्या मैत्रिणींचा ब्लाऊज आहे तो गळ्यातून उतरतो त्यांच्यासाठी इथे टिप्स सांगत आहे. तर इथे बघा शोल्डर इथे मुंड्यापासून सरळ रेष घ्यायची आहे आणि गळ्याच्या इथे जोडताना असं तिरकं आपल्याला 1 इंचावरती घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. तर बघू शकता कशा पद्धतीने मी मार्किंग करत आहे. 1 इंचापर्यंत असं क्रॉस मार्किंग करायचं. मग शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने क्रॉस घेतल्यामुळे तुमचं शोल्डर बिलकुल उतरणार नाही. एकदम टाईट ब्लाऊज बसतो घातल्यानंतर गळ्यामध्ये. आणि ते अगदी बारीक टिप करायची आहे आणि पॅक करून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला शिलाई. बघू शकता या पद्धतीने 1 इंचापर्यंत मी क्रॉस घेतला आणि मुंड्याच्या इकडे सरळ घ्यायचं आहे शिलाई मार्जिन अर्धा इंचाचं. तर याला आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे वरचं ते कट करून घेऊया अगदी फिनिशिंगमध्ये. इथे बघू शकता. आणि आता शोल्डर बघा तुम्ही एकदम परफेक्ट आपलं दिसत आहे. मुंड्याच्या इकडे जे एक्स्ट्रा होत आहे ते आपण बाही जोडताना कटिंग करून घेणार आहोत, परंतु गळ्याच्या साईडने व्यवस्थित यायला हवं. तर इथे बघू शकता एकदम सुंदर आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. आता आपण बाही जोडायला घेऊया. तर बाही जोडताना काय करायचं आहे, अगोदर मुंड्याचा शेप आपला इक्वल करून घ्यायचा आहे एकसारखा. तर पट्टीच्या साह्याने बघा मधोमध मी या पद्धतीने मार्किंग केलं आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घेतलं. हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं असतं. आर्महोलचा शेप आहे तो, म्हणजे बाही आपली एकदम परफेक्ट एकसारखी येते मार्जिन सहित. तर हा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट यायला हवा हे चेक करायचं बाही जोडताना. आणि शोल्डरच्या मधोमध या पद्धतीने मध्यातून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत आणि बाही जोडताना अजिबात खेचायची नाही, अगदी हलक्या हाताने जोडायची आहे. तरच तुमचं बाहीचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. आता बाही खालच्या साईडला ठेवायची आणि वरच्या साईडने
पाठीचा भाग जोडायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा अगदी अर्धा इंचाचं परफेक्ट मार्जिन सोडायचं आहे. इथे कमी जास्त केलं तर तुमचा फिटिंगला ब्लाऊज चुकणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा एक्स्ट्राचं जे येतं आहे ते मी कटिंग करून घेतलं आणि ते बाही बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट जोडून झालेली आहे. आणि इथे बाही जोडताना मी अगदी बारीक शिलाई करत असते मैत्रिणींनो. तर इथे डबल शिलाई द्यायची गरज नाही. एकदम बारीक शिलाई जर केली तर तुम्ही आणि तुम्ही देत असाल तर डबल शिलाई पण देऊ शकता. तर इथे बघा दुसऱ्या साईडचा पण मी इथे आर्महोलचा शेप आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घेतला आणि त्याला स्लीव्ह जोडून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने. तर व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी थोडंसं स्किप करत आहे आणि तुम्हाला सांगायचं ते समजून सांगत आहे कारण की पुढे अजून आपलं फिटिंग आहे, गोट आहे. तर इथे बघा गळपट्टी कशी जोडायची तर 1.25 इंचाची पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि या पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा. बरोबर अशी ठेवायची आहे आणि जिथे कोपऱ्यातून कोना निघलेला आहे तिथे या पद्धतीने मार्किंग करायचं आणि क्रॉस आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. तर ही गोट लावायची पण व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. परफेक्ट फिनिशिंगमध्ये गोट कसा करायचा याचा सेपरेट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये समजलं नसेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला. तर आता पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत मी आणि आता कडेकडेने आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन दाबत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण गोट मारायला सुरुवात करूया. तर गोट मारायला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला परफेक्ट ब्लाऊज आपला गळ्याचा शेप आहे का तो चेक करायचा आहे कारण ती गोट दिल्यानंतर आपल्याला परत चेक करता येणार नाही. त्या अगोदरच फिनिशिंग चेक करून घ्यायचं आहे अगोदर. ठीक आहे. तर एकदम बरोबर आपला गळ्याचा शेप आलेला आहे. तर आपण गळपट्टी लावायला सुरुवात करूया. तर इथे बघा काय करायचं आहे सरळ बाजू आतल्या साईडला ठेवायची आहे आणि उलट बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे आणि असं गळ्याच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं. इथे शिलाई आपल्याला बरोबर इक्वल मार्जिन सोडत या पद्धतीने 1.5 इंचावरती देऊन घ्यायची आहे. जिथे गोल गळा आहे तिथे अगदी हलकीशी आपल्याला ही पट्टी खेचायची असते आणि शोल्डरच्या इथे थोडीशी खेचून घ्यायची असते म्हणजे शोल्डर गळत नाही आपलं गळ्यातून. अगदी नॉर्मल खेचून घ्यायची आहे जिथे गोलाकार शेप येत आहे तिथे फक्त. आणि गोट करताना इक्वल आपल्याला मार्जिन आहे ते दाबायचं आहे तरच तुमचा गोट आहे तो परफेक्ट येतो आणि अगदी एकसारखा येतो. याच्यामध्ये या कलरमध्ये जर तुम्हाला गोट व्यवस्थित दिसत नसेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये गोट कसा करायचा तो नक्की बघा. चॅनलवरती व्हिडिओ चेक करत चला मैत्रिणींनो. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजमध्ये कोणत्या ब्लाऊज बाबतीत शंका येते नक्की बघत चला. कोणता पार्ट तुम्हाला कळत नाही त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले असतात. तर व्हिडिओजमध्ये जाऊन नक्की चेक करत चला. तर इथे बघा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा असा बोटाच्या साहाय्याने आतल्या साईडला पीळ करायचा असतो आणि एकसारखा आपल्याला गोट आहे तो त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी कडेकडेने आणि 1-1 इंचापर्यंतच गोट फोल्ड करायचा. त्याच्यापेक्षा जास्त फोल्ड करत घ्यायचा नाही कारण की परत तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता आम्हाला इथे प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आम्ही फास्ट गोट मारू शकतो मैत्रिणींनो. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. अगदी थोडंसं फोल्ड करत अगदी हळूवारपणे आपल्याला एकसारखा गोट मारून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही गोट मारला तर तुमचा आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंगमध्ये गोट येणार आहे. मी तुम्हाला गोट मारून झाल्यानंतर दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा एकदम परफेक्ट इक्वल आपला इथे गोट मारून झालेला आहे आणि गळ्याचा शेप बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि आतल्या साईडचं पण फिनिशिंग बघा तुम्ही. कुठेही धागे दोरे तुम्हाला दिसणार नाही आणि अजिबात गोट आपला या पद्धतीने पलटत नाही मैत्रिणींनो. नक्की ट्राय करा. ज्यांना गोट जमत नाही त्यांनी पण या पद्धतीने ट्राय करायचा आहे. अगदी सहज जमून जाणार आहे तुम्हाला. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा एकदम एकसारखा आपला आतमध्ये दोरी न घालता सुद्धा किती सुंदर एकसारखा गोट तयार झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. या पद्धतीने तुम्हाला गोट करायचा आहे. बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते कारण की बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना अजून गोट करता येत नसेल तर त्यांनी ही ट्रिक्स नक्की वापरायची आहे. तुम्हाला सहज जमणार आहे. तर अगदी एकसारखा आपला नाजूक गोट इथे
ब्लाऊजला रेडी झालेला आहे. आता आपण ब्लाऊजचं फायनल फिटिंग करून घेऊया. तर फिटिंगच्या बाबतीत पण बघा, असा पाठीचा पार्ट आहे तो आपल्याला त्याचा मध्य करायचा असतो. फिटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी इथे आतून बाहेरून फिटिंग करत असतं, तर मी डायरेक्ट फिटिंग करत असते मैत्रिणींनो. तर याने सुद्धा ब्लाऊज अजिबात आतल्या साईडने टोचत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये बसतो आणि फिनिशिंग सुद्धा दिसतं मैत्रिणींनो, बघू शकता. तर बघा, आपली ही हुकाची साईड आहे ती मध्यावरती ठेवायची आणि लूपपट्टी त्याच्यावरती ओव्हरलॅप करून ठेवायची असते. ते व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं मध्यावरती. तर बॅक पार्टला आपण का मध्यावरती ठेवत आहे, कारण की बॅक पार्टचा किंवा फ्रंट पार्टचा कोणता पण पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला असेल शिलाई करताना, तर तो एक्स्ट्रा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे फिटिंगच्या वेळेस, म्हणजे फिटिंग आपलं परफेक्ट येत असतं. ठीक आहे. तर इथे बघा, मी व्यवस्थित ऍडजस्ट करून घेते आणि इथं पिनअप करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्टला आपल्याला, तरच आपलं फिटिंग परफेक्ट येत असतं. इथे बघा, बाही पण व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे आणि नंतर मग पिनअप करायचं आहे एकसारखी करून. ते मुंड्याच्या इथे व्यवस्थित मुंड्याला मुंडा जॉईंट करायचा आहे आपल्याला आणि मग पिनअप करायचं आहे, तरच इथले दोन्ही पॉईंट तुमचे समोरासमोर येतात. ठीक आहे. तर एका साईडला मी पिनअप करून घेतलेला आहे, सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. बघा, व्यवस्थित स्लीव जुळवून घ्यायची आहे आपल्याला अगदी एकसारखी करून आणि नंतर मग पिनअप करायचं आहे. ते अगदी हळूवारपणे स्टेप बाय स्टेप सांगत आहे, कारण की बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, ब्लाऊज तर स्टिच करता येतो पण फिटिंगच्या वेळी मात्र सगळं फिनिशिंग बिघडून जातं आणि ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित करता येत नाही. तर बघा, आता पाठीच्या साईडने मी तुम्हाला दाखवते कुठे मिस्टेक होत असते आपली. तर इथे बघा, एक्स्ट्राचं तुम्हाला दिसत असेल फ्रंट पार्ट किती आपला जास्त झालेला आहे, तर तो बॅक पार्टला या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने बघा इक्वल करून घ्यायचा आहे एकसारखा. सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने करून घेऊया. तर हे एक्स्ट्राचं जे येत असतं ना आपलं ब्लाऊजमध्ये फिटिंगच्या, तर त्याच्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिटिंग बिघडत असतं मैत्रिणींनो. तर मी इथे लगेचच सिलाई देऊन घेत आहे, म्हणजे आपलं परफेक्ट इथे आपल्याला मापे टाकायला सोपं जाईल. तर इथे टीप टाकताना चेक करायचं नेहमी, कुठे कापड कमी जास्त किंवा खालीवर तर होत नाही ना, आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया त्या मार्किंगच्या कडेकडेने. हे एक्स्ट्रा आल्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिटिंग चुकत असतं. तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात, डायरेक्ट फिटिंगची मापं टाकतात आणि त्यांचं फिटिंग आहे ते पूर्णपणे ब्लाऊजचं बिघडून जातं. तर असं करायचं नाही. या पद्धतीने तुम्हाला अगोदर ब्लाऊज चेक करायचा आहे आणि नंतर मग ब्लाऊजची मापे टाकायची आहेत. इथे पण दुसऱ्या साईडला पण मी शिलाई देऊन घेतली. आता एक्स्ट्राचं कट करून घेऊया. हे बघा, एवढं एक्स्ट्राचं आलेलं होतं. तर आता आपण मापे टाकून घेऊया. तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर बघा, 34चा चौथा भाग किती येतो, 8.5 इंच येतो. तर इथे बघा, लूपपट्टी सोडून आपल्याला द्यायची आहे आणि 8.5 इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने. सेम खालच्या साईडला पण लूपपट्टी सोडून द्यायची आणि कमरेचा चौथा भाग पण टाकून घ्यायचा आहे. सॉरी, 7 चोक 28 इंच म्हणजे 7 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथे दंडगेर 5.5 इंच टाकायचा आहे. तर इथे आर्म होल पण चेक करायचा 7.5 इंच कुठे येत आहे. तर थोडंसं पुढे मार्किंग येत होतं, तर मी तिथे आर्म होलच्या मापावरती बरोबर करून घेतलं आणि इथे बघा, दंडघेराचं पण पुढे रेषा आहे ती आखून घेतली मार्किंगची आणि ते शिलाई देऊन घेत आहे. तर अगदी सरळ टीप आलेली आहे, बघू शकता फिटिंगची पण. या पद्धतीने तुम्ही जर मार्किंग केलं तर तुमची फिटिंगची टीप पण आहे ती सरळ येणार आहे मैत्रिणींनो. आता सेम दुसऱ्या साईडचं पण या पद्धतीने 7.5 इंचावरती मार्किंग केलं आर्म होलचं. तर हेच मेन मार्किंग असतं. हे मार्किंग तुम्ही ब्लाऊजवरती घेतलं असेल तर तुमच्या सहज लक्षात येईल आर्म होलचं. तर इथे पण मी मार्किंग करून घेतलं 7 इंचावरती आणि 8.5 इंचावरती. इथे दंडघेराचा निम्मा टाकायचा आहे. तर इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्या मार्किंग वरती आपण शिलाई देऊन घेऊया. तर बघा, एकदम सरळ आपली फिटिंगची रेषा आहे ती आलेली आहे आणि त्या आर्महोल मध्ये पण व्यवस्थित आपल्याला मार्जिन एकसारखं दाबत
शिलाई देऊन घ्यायची आहे. तिथे दोन्हीकडे शिलाई देऊन झालेल्या आहेत. आता तुम्हाला जेवढ्या हव्या असतील 2 ते 3 शिलाई तुम्ही आता त्याच्या कडेने देऊ शकता. तर या पद्धतीने मी शिलाई देऊन घेते. 2 ते 3 शिलाईच्या टिपा मारून घेत आहे आणि शिलाई मार्जिन आपलं बरोबर 2 इंच ते 1.5 इंच राहिलेलं आहे, बघू शकता. आणि इथे बाहीच्या इथे एवढं एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, थोडंसंच ठेवायचं आहे 1.5 इंचापर्यंत आणि लगेचच परत टीप कंटिन्यू करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घेत आहे. तर या पद्धतीने फिटिंगच्या 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायच्या आणि बाहीच्या इथलं इक्वल शिलाई मार्जिन आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे बाही घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, अजिबात जास्त शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. इथे ब्लाऊज आता मी सरळ करून दाखवते. इथे बघा काकीतले पॉइंट पण आपल्या अगदी समोरासमोर आलेले आहेत, या पद्धतीने फिटिंग केल्यामुळे, बघू शकता. तर अगदी कमीत कमी वेळात तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी इथे 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून कसा स्टिचिंग करायचा याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. कोणताही पॉइंट इथे मी तुम्हाला मिस करू दिला नाही मैत्रिणींनो. तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत. असेच छान छान व्हिडिओ आता डेली माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे बघा बाहीचं फिनिशिंग पण बघा किती सुंदर आलेलं आहे आणि इथे काकीतले पॉइंट पण बघा अगदी समोरासमोर आलेले आहेत. इथे आपला 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तो परफेक्ट आपला इथे स्टिचिंग करून तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर लाईकच्या शेजारी कमेंटच्या इथे हाईपचा ऑप्शन आहे, तिथून हाईपचे पॉईंट्स पण नक्की द्यायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.